Hello student, welcome in today's session. Today we are going to learn about the causes and treatment of cancer. In last session we learnt about the cancer, its introduction and its types and the types of tumor also. Okay, today we are going to learn the causes of cancer. कॅन्सर एकाच कारणामुळे होत नाही, तो खूप काही कारणामुळे होऊ शकतं, पण एक बेसिक त्यासाठी रिझन असतं की शरीरातल्या सेल्समध्ये ऑन्कोजीन्सची निर्मिती होणं. कॅन्सरची स्टडी, कॅन्सरच्या डायग्नोसिसची स्टडी, त्यांच्या कारणाची स्टडी, त्याच्या ट्रीटमेंटची स्टडी, या ब्रांचला आपण बायोलॉजीमध्ये ऑन्कोलॉजी म्हणतो. तर जीन्समध्ये विशिष्ट बदल झाल्यानंतर सेलचं सेल डिव्हिजन अनकंट्रोल्ड होत असेल तर त्या जीन्सला आपण ऑन्कोजीन्स म्हणतो. अशा जीन्सची निर्मिती सेल डिव्हिजनमध्ये ॲक्सिडेंटली होऊ शकते. तर पहिलं बेसिक कारण असू शकतं ऑन्कोजीन्स. बट आपण लिस्टवाईज कारणं बघूयात की कुठल्या कुठल्या कारणांनी कॅन्सर होऊ शकतो. पहिलं रिझन आहे, पहिला कॉज आहे दॅट इज द केमिकल्स. रसायनांमुळे कॅन्सर होऊ शकतो. मग ती रसायनं रोजच्या वापरातल्या खाण्याच्या पदार्थात असोत किंवा एखादा व्यक्ती जिथे जॉब करत असेल, त्याचं ऑक्युपेशन असेल त्यानुसारच असो. जसं पेट्रोल पंपावर काम करणारी लोकं आहेत ते लीडच्या सतत संपर्कात येत राहतात, त्यामुळे त्यांना लीडमुळे स्किन कॅन्सर होऊ शकतो. किंवा सिलिकॉन आणि ॲस्बेस्टॉसिस, या खाणीत काम करणाऱ्या लोकांना सिलिकॉन आणि ॲस्बेस्टॉसिसच्या संपर्कात आल्यामुळे लंग कॅन्सर होऊ शकतो. ओके, किंवा टोबॅको फॅक्टरी, निकोटीनच्या फॅक्टरीमध्ये किंवा सिगरेटच्या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्याद्वारे सुद्धा आजार होऊ शकतो. तर स्मोकिंग करणाऱ्या लोकांना तर तो होईलच, पण तिथे काम करणाऱ्या लोकही त्या संपर्कात आल्यामुळे त्यांना तो आजार होऊ शकतो. फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूयात विच आर द केमिकल्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द कॅन्सर. दे आर कॅन्सर कॉजिंग एजंट्स आर कॉल्ड ॲज कार्सिनोजेन्स. दॅट कार्सिनोजेनिक एजंट्स आर cancer causing agents. Okay, the chemicals like nicotine, टोबॅकोचं कंटेंट आहे जे मेन, त्याला आपण निकोटीन म्हणू. कॅफिन, चहा आणि कॉफीमध्ये आढळणारं उत्तेजक द्रव्य, पण हे अजून खूप काही पदार्थांमध्ये आढळतं. देन प्रोडक्ट्स ऑफ द कंबशन ऑफ द ऑइल, देन द कोळसा, मग तो दगडी कोळसा असो, साधा कोळसा असो, कोळसा असतील, नैसर्गिक तेलं असतील, त्यांच्या कंबशनमुळे, त्यांच्या जळण्यामुळे जे काय प्रोडक्ट निर्माण होतात, मग ते CO2 असो, कोलटार असो, त्यामुळे होणारे कॅन्सर. देन हायड्रोकार्बन्स, हार्मोन्स, स्टेरॉइड्स, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द कॅन्सर. दीज आर द केमिकल्स विच आर कॉझिंग द कॅन्सर. आपल्या शरीरात तयार होणारे हार्मोन्स असो जे एंडोक्राईन ग्लँड्सकडून तयार होतात. द ग्लँड सिक्रेटिंग द हार्मोन्स इन एक्स्ट्रा अमाउंट और इन अ लो अमाउंट दॅट मे बी responsible for causing the cancer. Okay, the first reason is chemical. केमिकल्समुळे, रसायनांमुळे कॅन्सर होऊ शकतो. आपल्या रोजच्या वापरातल्या गोष्टी आहेत, खाद्यपदार्थ असतील, कॉस्मॅटिक्स असतील, यांमुळेही कॅन्सर होऊ शकतो. त्यामध्ये आढळणाऱ्या एका विशिष्ट रसायनांच्या अतिरिक्त वापरामुळे कॅन्सर होऊ शकतो. देन रेडिएशन्स, सूर्यकिरणांपासून निघणारी वेगवेगळ्या प्रकारचे रेज आहेत जे पृथ्वीपर्यंत पोहोचतात आणि जे दिसण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत त्यांना आपण विजिबल रेज म्हणतो. बट द अनादर रेज आर एक्स रेज, गॅमा रेज, कॉस्मिक रेज अँड मेनली द अल्ट्रावायलेट रेडिएशन विच इज व्हेरी हार्मफुल टू द अर्थ. अँड फ्रॉम दॅट अल्ट्रावायलेट रेडिएशन्स ओझोन लेअर प्रोटेक्ट द अर्थ. प्लांट आणि ॲनिमल्सवर घातक परिणाम होऊ नये म्हणून पृथ्वीला एक असं प्रोटेक्टिव्ह आवरण आहे, कवच आहे, ज्याला आपण ओझोन लेअर म्हणू, ज्यामुळे UV रेज पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाहीत. पण ओझोन पण कुठे कुठे डिप्लीट झाली आहे, डिसेंटिग्रेट झाली आहे, तिथून हे रेज पृथ्वीवर पोहोचतात आणि ते कॅन्सरसाठी रिस्पॉन्सिबल असतात. एक्स रेज, गॅमा रेज, कॉस्मिक रेज, देन UV रेज, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द कॅन्सर. ओके, नेक्स्ट आर द व्हायरसेस. सम व्हायरसेस they are also causing the cancer and they are having the genes which are causing the cancer. They are called as viral oncogenes. They are having particular gene which is responsible for change in the genetic material of the host. व्हायरसेस जेव्हा एखाद्या ॲनिमलवर किंवा एखाद्या प्लांटवर अटॅक करतील तेव्हा त्या व्यक्तीच्या जेनेटिक मटेरियलमध्ये बदल होईल आणि कॅन्सरच्या कंडिशन शरीरात निर्माण होतील. त्या व्हायरसेसमध्ये आपण काय म्हणू, ऑन्कोजीन आहे म्हणू. व्हायरल ऑन्कोजीन आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर कॅन्सर. देन फॉर एक्झाम्पल ह्युमन पॅपिलोमा व्हायरस,
Then the hepatitis B virus, these are the example of viruses which are causing the cancers. Okay, then oncogenes, special type of genes when they are present in the body, when they are present in the genetic material of an organism and they are causing cancer, they are called as oncogenes, just like cellular oncogenes which is called as C-onc. Then HER2 oncogenes, they are also one of the gene which are causing the cancer, which is greatly responsible for the breast cancer. Okay, the last reason it is an addictions, व्यसन म्हणू आपण. जसं आपण टोबॅकोचं व्यसन आहे, इट इज responsible for the lip, then the throat, then the mouth cancer, cheek cancer and the marijuana, cannabis sativa म्हणतो आपण त्याला, ज्याला आपण हशिश असं म्हणू, अफीम असं म्हणू, ओके, चरस असं म्हणू. त्यामुळे सुद्धा काय होऊ शकतो, कॅन्सर होऊ शकतो. स्टेरॉइड्स आहेत, उत्तेजक द्रव्य आहेत आणि ही द्रव्ये जेव्हा बाहेरून शरीरात आत घेतली जातात व्यसनांमुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. देन अल्कोहोल्स असतील, देन ड्रग्ज असतील, टोबॅको असेल, मार्जुआना असेल, जस्ट लाईक कॅनाबिस, यामुळे कॅन्सर होतात. तर दीज आर द कॉजेस ऑफ कॅन्सर, कारणं इथे कॅन्सरची. अगेन आय विल रिपीट, केमिकल्स, रेडिएशन, viruses, then oncogenes and addictions, they are responsible for the cancer. Okay, how cancer is treated? कॅन्सर जर प्राथमिक स्टेजेसला असेल, पहिल्या किंवा दुसऱ्या, तर कॅन्सरवर ऑपरेट केल्या जाऊ शकतं, सर्जरी केल्या जाऊ शकते. पण कॅन्सरच्या थेरपीच्या काही स्टेप्स आहेत. प्राथमिक आणि प्रथम आणि सेकंड स्टेजला असल्यानंतर कॅन्सर तो ट्रीट केल्या जाऊ शकतो औषधांनी, पण त्यापुढे गेल्यानंतर एक तर सर्जरी होऊ शकते, पण त्यानंतर सुद्धा कॅन्सर सेलची जर वाढ झाली तर पुन्हा पुन्हा गाठी निर्माण होत राहतात कॅन्सरच्या. ओके, जसं एड्ससारखं आहे, लाईफ प्रोलॉंग होऊ शकतं, पण डेथचं रिझन कॅन्सरचं असेल जर ते थर्ड स्टेजच्या पुढे गेलं तर. ओके, डिपेंडिंग अपॉन द पेशंट्स अँड ट्रीटमेंट अँड इम्युनिटी ऑफ द पेशंट, कॅन्सर इज ट्रीटेड. ओके, तर फर्स्ट ट्रीटमेंटची पद्धत आहे किमोथेरपी. या थेरपीमध्ये काय केलं जातं, केमिकल्सची ट्रीटमेंट दिली जाते. दॅट अँटी कॅन्सर ड्रग्ज आर यूज्ड इन दिस थेरपी. आणि या थेरपीमुळे हेअर लॉस होतं, या थेरपीमुळे ॲनेमिया होतं. देर इज अ स्लाइट चेंज इन द हिमोग्लोबिन ऑफ पर्टिक्युलर पेशंट अँड दॅट लीड्स टू द माइल्ड टू हायपर ॲनेमिया. हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं, थकवाल्यासारखं वाटतो, धाप येते आणि त्यामुळे तो पेशंट थकतो अँटी कॅन्सरस ड्रगमुळे, किमोथेरपीमुळे. ओके, तर किमोथेरपीमध्ये काय केलं जातं आहे, तर सेल डिव्हिजन जे काय होतं आहे, कॅन्सरमध्ये सेल डिव्हिजन अनकंट्रोल्ड होतं. DNA सिंथेसिस फास्ट व्हायला लागतात, इमॅच्युअर खूप साऱ्या सेल्सचा ग्रुप तयार होतो. DNA सिंथेसिससाठी जे एन्झाईम लागतात, DNA पॉलिमरेज असो, RNA पॉलिमरेज असो, हे एन्झाईम्स त्यांचं सिंथेसिस इनहिबिट केलं जातं, त्यांचं काम थांबवलं जाते, म्हणजे जास्त DNA तयार होणार नाही आणि त्या सेल्सचा ग्रुप वाढणार नाही. देर इज अ इनहिबिशन ऑफ दॅट एन्झाईम्स विच helps in the DNA synthesis. Therefore, the cell division, this process is inhibited in particular area. तर किमोथेरपीमध्ये अँटी कॅन्सरस ड्रग्ज वापरले जातात, केमिकल्स वापरले जातात, ज्यामुळे पेशंटवर ॲडवर्स परिणामसुद्धा होतो. द सेकंड थेरपी इज रेडिओथेरपी. द सेल्स विच आर अंडरगोईंग द अनकंट्रोल्ड डिव्हिजन किंवा ट्युमर्स असतील यांच्यावर रेडिएशन्सचा मारा केला जातो. जस्ट लाईक द एलिमेंट्स विच आर यूज्ड फॉर द रेडिएशन्स, दॅट रेडिएशन्स आर बंबार्डिंग इन द area which is having cancerous cell and that cells are then damaged. Cobalt, iodine, iridium, X-rays, gamma rays and particular charged particles, they can be used in the radiotherapy. Okay, then third type of treatment is surgery. The tumors like the breast cancer, the tumors in the breast area or the tumors in the uterine area of female, that can be replaced at the first, second or the third stage also. बट सर्जरी टेक्स प्लेस इन व्हेरी स्पेसिफिक एरिया. बाकीच्या एरियातल्या सर्जरी तेवढा रिस्पॉन्ड करत नाहीत, परत परत कॅन्सर सेलचे ग्रुप तयार होऊ लागतात आणि ट्युमर्स तयार होऊ लागतात. तर सर्जरी एक पद्धत आहे की ज्यामध्ये कॅन्सर क्युअर केला जाऊ शकतो छोट्या प्रमाणावर असेल तर. नेक्स्ट वन दॅट इज द इम्युनोथेरपी. जेव्हा कॅन्सर शरीरात पसरत चालला तर कॅन्सरस सेल तर वाढतातच, बट दे शेअर द न्यूट्रिशन ऑफ द नेबरिंग नॉर्मल सेल्स. दे किल द नॉर्मल सेल्स. त्यामुळे आपल्याला बाजूच्या नॉर्मल सेल्सला न मारता त्यांचं अस्तित्व राखून त्यांची काळजी घेऊन ट्रीटमेंट करावी लागते. इम्युनोथेरपेटिक ड्रग्ज वापरावे लागतात. तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं एक ट्रीटमेंटमध्ये देता येईल, डॉक्टर्स अल्फा इंटरफेरॉन थेरपी वापरतात, यांचं ट्रीटमेंट देतात. अल्फा इंटरफेरॉन
they destroying the particular tumors. Interferon, these are the groups of proteins, and they entered in the cancerous cell and they interfere in their mechanism, in their DNA synthesis, and they destroy that cancerous cell, that tumor cells, without disturbing the normal neighboring cells. Normal cellsला ज्या नॉन कॅन्सरस सेल आहेत त्यांना डॅमेज न करता इम्युनिटी सिस्टीम मॉडिफाय करावी लागते, बूस्ट करावी लागते. अँड टू मॉडिफाय द इम्युनिटी सिस्टम ऑफ पर्टिक्युलर पेशंट, दॅट immunotherapy with the alpha interferon, it is used to destroy the tumor cells or the cancerous cell. Okay, last one therapy is the supportive therapy. या सगळ्या थेरपीला सोडून एक सपोर्टिव्ह थेरपी दिली जाते कॅन्सर पेशंटला, त्याचं वय लक्षात घेऊन, कॅन्सरची स्टेज लक्षात घेऊन आणि कुठल्या अवयवाचा कॅन्सर झालेला आहे त्यावरून. त्याच्यामध्ये एक्झरसाइज असेल, मेंटल काउन्सिलिंग असेल, त्यानंतर आहार असेल त्या पेशंटचा, ह्या सपोर्टिव्ह थेरपी दिले जातात जेणेकरून कॅन्सर पेशंटचं लाईफ इम्प्रूव्ह झालं पाहिजे. ओके स्टुडंट, दीज आर द कॉजेस अँड द वे ऑफ ट्रीटमेंट फॉर द कॅन्सर. दिस इज ब्रीफ इंट्रोडक्शन अबाउट द कॅन्सर, इट्स टाइप ऑफ ट्यूमर्स, द टाइप ऑफ कॅन्सर, द टाइप्स ऑफ ट्रीटमेंट अँड द कॉजेस ऑफ कॅन्सर or the reasons for the cancer. Okay student, thank you for today's video.